तूच मला मग शोधत बसते. बोल मला तू हळुवार काही, सांग भले तू माझा नाही. कलियुगातली मी मीराबाई, मौनातले हे शब्द बोलके तुझ्यानी माझ्या ओठे हलके. असुनी ननी अश्रू पोरके. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता, 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 अस्मिता. आम्ही तर बदनाम आहोतच हो, पण कसं आहे अण्णा, आमच्या गँगमध्ये तुमचा मित्रही सामील झालाय ना, त्याचं काय. त्याचे कान मी उपटणारच आहे, पण शेठ तुम्ही या जाळ्यात अडकू नका. अगं कंपनीच्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व आहे मी, त्याचा अभिमान वाटला पाहिजे तुला. तर माझ्यावर संशय घेतेस? तू आजची तारीख लिहून ठेव. एक दिवस तू मला या बंगल्यात बोलवशील, मला म्हणशील अण्णा मी चुकलो, मला माफ करा, तुम्हीच बरोबर होता. तुझी चूक झाली होती, त्याची शिक्षा म्हणून तुला हाकल. मी स्वदेशी स्वदेशी असं बोलतो, शेतकऱ्यांचं हित बोलतो, म्हणून मलाही. आता बघ, पब्लिक समोर नाही त्याला उघडा केला ना तर नाव अमिषा लावणार नाही मी. ए बाई, तुला काय वेळ लागले? कुणाला नडतेस याची कल्पना आहे तुला? त्याचा पंटर आहे ना लाड, त्याला पकडून देण्यात मीच तुला मदत केली होती. हा, आणि तुला एक सांगतो, त्याच्या पंटरला नडणं वेगळं आणि त्याला नडणं वेगळं. मा डेंजर माणूस आहे तू. जयू, तू कुणाची बाजू घेऊन मला घाबरवतोयस रे? अमी, तू पत्रकार आहेस, तू नेहमी सत्याच्या बाजूने लढलं पाहिजेस असं सांगत होतास ना मला तू, आणि आता शेपूट घालून पळायला सांगतोयस. काय ना, मी नेहमीच खिंडीत गाठलेल्या बाजीप्रभू देशपांड्यांसारखं लढायचं नसतं. कधी कधी परिस्थिती बघून माघार पण घ्यायची असते. अरे हो, पण ती चढाई करण्यासाठी, लढाई करण्याच्या अगोदरच तू मला का सरेंडर व्हायला सांगतोयस? अरे आधी मला त्याचं स्कूप तर उघडकीस आणू दे. अरे पण कशाला? निखाराला हात लावल्यावर चटका लागतो हे माहित असताना निखाराला हात लावायचंच कशाला? ओ जयवंतराव, तो संग्राम निखारा वगैरे काहीच नाहीये. आणि थोडे दिवस थांब रे, त्याची राख व्हायला ना वेळ लागणार नाही. आणि तू का त्याची एवढी बाजू घेऊन बोलतोयस रे? काही पंटर वगैरे झालायस की काय तू त्याचा? उगाच ना काहीतरी बोलू नकोस. त्याला माहिती आहे मी जहागीरदारांकडे नोकरी करत होतो ते. तो मला कशाला जवळ करेल? आणि त्याच्या दृष्टीने मी त्याच्या शत्रू पक्षातलाच ना. नाही, उलट असंही होऊ शकतं ना, जहागीरदारांनी हाकलून दिलेला म्हणून तो तुला जवळही करू शकतो. झालं झालं, हिच्या डोक्यात चक्र फिरायला लागली. एक पत्रकार म्हणून तुला एक नवीन स्कूप मिळायला लागलंय. ए बाई, उगाच ना काहीतरी माझ्या मनात भरू नकोस आणि नको ते विचार तुझ्या डोक्यात पण आणू नकोस, कळलं? हा, आता तसा कधी कधी मला मोह होऊ शकतो, नाही अशातला भाग. मग तुझे दिवस भरले असं समज. देव करो अशी बुद्धी तुला नको. एक पत्रकार म्हणून तुला सांगते जयू, त्या संग्राम पासून दूरच राहा. आदित्य बस. कसं ग कळतं तुला? काय सध्या तरी या घरात तुझ्याशिवाय अजून मला असं कोणी काही करणार नाही. मारला
नाही, चान्स मिळाला टोमणा मारला नाही का? येस. बोला. काय चाललंय? काय करणार? ऑफिस मधून नवरा उशिरा घरी येतो, त्याची बायको वाट बघतेय. दुसरं काय? ते दिसतंय का मला? माझं सोड. आज स्वारी एकदम खुशीत दिसतेय. ऑब्विसली, कारण पण तसंच आहे साहेबांकडे. हो. नो तेजू, आज ऑफिसमध्ये पहिल्यांदा मी एक इंडिपेंडंट डिसिजन घेतलाय. ओ रिअली? आणि दुसरी गोष्ट अशी आहे की साहेबांना असं कळलंय की ह्या घरात कोणीतरी आई होणार आहे. खुश? मी कुणाला तरी एवढी मोठी गिफ्ट देणार आहे आणि मला काहीच गिफ्ट नाही. काय हवंय तुला? well, बेअर? खरं सांगू तेजू, हा? या सगळ्या गोष्टी खूप छोट्या आहेत का? खूपच छोट्या. पण तू मला या घराला जे काय देणार आहेस ना, त्याचा आनंद खरंच सगळ्या शब्दांपलीकडचा आहे. अस्मिता अस्मिता माझं कौतुक पुरे. कौतुक थोडंसं असं वाचवून ठेवूया आपण. काय आहे, आपल्या होणाऱ्या बाळाचे आता आपल्याला खूप कौतुक करायचंय, खूप खूप लाड करायचंय, भरपूर प्रेम करायचंय त्याच्यावर. पण ही सगळी जबाबदारी एकट्या बाळाच्या आईची नाहीये बरं का. मग बाळाच्या बाबांची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे. ओ, म्हणजे बाळाच्या बाबांनी नेमकं काय काय करायचंय? सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाच्या बाबांनी ऑफिस मधून रोज लवकर घरी यायचं. ओके ओके, डन. मग गप्पा मारायच्या, भरपूर छान छान गोष्टी सांगायच्या. इवन दिस इज डन. पण प्रोव्हाइडेड होणारं बाळ जर बेबी असेल तर. व्हॉट डू मीन? बाबा असेल तर? अरे तो ऑब्व्हियसली माझ्या इतकाच नालायक निघणार. किंबहुना माझं असं स्पष्ट मत आहे की तो येतानाच रात्री उशिरा येणार. म्हणजे मोठा झाल्यानंतर तुला एकाच वेळेस रात्री दोघा माणसांची वाट बघायला लागणार. हो. आणि तुझी लेक, तिने असे दिवे लावले तर? चान्सच नाही, हे शक्यच नाही. का का का? कारण तिचे लाड जरी मी पुरवले तरी तिच्यावर संस्कार मात्र तू करशील. हे बरं आहे. म्हणजे लाड करायला स्वतः पुढे जायचं आणि शिस्त लावायची असेल, संस्कार करायचे असेल तेव्हा बायकोला पुढे ढकलायचं. म्हणजे बाबा छान कारण बाबा चॉकलेट्स आणणार, भरपूर खेळणी आणणार, आणि आई वाईट कारण आई शिस्त लावणार ना, रागवणार, पनिशमेंट देणार. तू काय एवढा विचार करतेस? अगं ह्याच्यापैकी आपल्याला काही करायची गरजच पडणार नाही. तिचे आजी आजोबा असतील ना तिचे लाड पुरवायला. मग आय नो, माई आणि बाबा इतके खुश आहेत ना. एक सांगायचं विसरले तुला, माई आणि बाबांनी ना पूर्ण टाइम टेबल बनवून ठेवलेलं आहे. म्हणजे मी किती वाजता सकाळी फिरायला जायचं, मग मी फिरून आल्यानंतर काय खायचं प्यायचं, सगळ्या गोष्टींचं टाइम टेबल बनवून ठेवलेलं आहे. आणि अशी एक फाईल बनवलेली आहे त्यांनी. पण त्या फाईल मध्ये एका गोष्टीची कमी आहे. कुठल्या? होणाऱ्या बाळाच्या बाबांच्या काय काय ड्युटीज आहेत हे नाही लिहिलंय त्याच्यात. मी सांगणार त्यांना ऍड करतील ते. तुम्ही का रे एका गरीब माणसाच्या पाठीमागे तुम्ही का हात धुवून लागलात? अरे या गरीब माणसाला ऑफिसमध्ये कितीतरी कामं असतात. रात्री त्याला कितीतरी मीटिंग अटेंड करायच्या असतात. नथिंग डुईंग. मी ठरवलेलं आहे बाळाच्या बाबांनी रोज संध्याकाळी वेळेवर घरी यायचं, वेळेवर लवकर घरी यायचं, आणि नंतर बाळाशी खूप खूप गप्पा मारायच्या. आपलं बाळ आहे ना, त्याने मला एक निरोप दिलाय. काय? त्याने मला सांगितलंय की आई तू बाबांना सांग तुम्ही लवकर घरी या, जास्त उशीर करू नका, आम्ही दिवसभर कंटाळतो ना, आमच्याशी गप्पा मारा ना. वा वा वा. मी काय म्हणतोय, मी एकदा बोलू बाळाशी? यू कॅन ट्राय. जमतं की नाही बघतो. बच्चे बाबा चोनक कोच आहे तो कोच सोनक. हॅलो 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 काय करतो
ना हॅलो हॅलो. तेजस्विनी, काय बाबा? अशा परिस्थितीत जिन्यावरून धावत येऊ नये. तुझी सासू कुठे? तिला बजावलं होतं मी. तुम्ही माईना कशा लोकांमध्ये आणताय? मला काहीही त्रास होत नाहीये आणि काहीतरी एक्सरसाइज पाहिजे ना. बरं, सकाळपासून तू काही चहा कॉफी दूध घेतलंस की नाही? नाही, मला सकाळी हल्ली काही खावंसं वाटत नाही. मग डायरेक्टली ब्रेकफास्टच करते. माई म्हणत होत्या तुम्ही माझ्यासाठी डॉक्टर देशमुखांचं गर्भसंस्कार पुस्तक आणणार होतं. त्याचं काय झालं? हो, आणणार आहे, पण आधी मी वाचणार आहे. हसू नकोस. त्या पुस्तकात संस्काराच्या नावाखाली देवाधिकांच्या गोष्टी नाही आहेत ना, ते पाहणार आहे. का? देवाधिकांच्या गोष्टी वाचल्या तर वाईट संस्कार होतात? चांगले संस्कार होतात याला काही पुरावा आहे? पुराव्याने सिद्ध करायला हे गणित किंवा सायन्स आहे का? बाबा, हा हट्ट सोडा ना आता. दुराग्रह सोडा. माझ्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून मी सगळं करत नाहीये. माझ्या बाळावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून हे सगळं चाललंय ना. 4 चांगल्या गोष्टी त्याच्या कानावर पडल्या तर? जनरली लोक म्हातारपणी देवदेव करतात, तेही मला पटत नाही. तू जहागीरदारांच्या बाळावर जन्माला येण्याआधीच संस्कार करतेस. करून करून भागले आणि देवपूजेला लागले. अशा म्हाताऱ्यांना म्हातारपणी देवदेव करून काय मिळणार आहे? पण ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, तुकारामांचे अभंग, समर्थांचे मनाचे श्लोक, अशा चांगल्या गोष्टी जर कानावर पडल्या तर बाळ काही जन्माला आल्या आल्या देवदेव करणार आहे का? अस्मिता अस्मिता. पण कसं आहे ना तेजस्विनी, हे एवढ्यावरच थांबत नाही. परीक्षेला जाताना 2-2, 3-3 तास अनवाणी मंदिरापर्यंत चालत जाणं, देवासमोर 2-2 तास बसणं, मेहनत न करणं, आणि मग असेल हरी तर देईल खटल्यावरी, ही भावना प्रबळ होणं, हे चुकीचं आहे ना. म्हणून माझं म्हणणं आहे, घरात देवघर नको, देव नको, देवाची फोटो फ्रेम नको, पोथी नको, पूजा अर्चा नको, काही नको. अभ्यास सोडून अनवाणी चालत जाणं मंदिरापर्यंत किंवा पूजा अर्चा करण्यात 4-4 तास वेळ वाया घालवणं हेच असं चुकीचं आहे. तसंच गणपती बाप्पाचा घरात फोटो लावण्याची बंदी घालणं ही गोष्ट सुद्धा तेवढीच चुकीची आहे. कुठलीही टोकाची भूमिका घेणं ही चुकीचीच गोष्ट आहे. थिअरी बरोबर आहे, पण प्रत्यक्षात मात्र गल्लत होत जाते. मधला मार्ग निवडावा ही सूचना बरोबर आहे, पण मधला मार्ग याची व्याख्या माणसागणिक बदलत जाते. प्रत्येक जण आपापल्या वागण्याचं समर्थन करत जातो. एक तत्व म्हणून अंधश्रद्धा नसावी, पण श्रद्धा असावी, हे ठीक आहे. पण श्रद्धा की अंधश्रद्धा हा फरक कोणी ठरवायचा आणि कसा? कारण दुसऱ्या कोणाला ठरवायची तुम्ही संधीच देत नाही. तुम्ही सोडून बाकी सगळे लोक याचा गैरफायदाच घेतील असंच तुम्हाला वाटत आलंय. आतापर्यंत तुमचं सगळ्यांनी ऐकलं, रादर तुम्ही सगळ्यांना भाग पाडलं ऐकायला, अगदी एखाद्या हुकुमशहासारखं. आय एम सॉरी बाबा, मी जरा हार्शली बोलते. याआधी आपलं खूप डिस्कशन झालंय या गोष्टीवर, पण मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते की आम्हाला एक संधी द्या ना. आम्ही चुकीचे वागलो तर? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उर्शेंदुराची, कंठी झळके बाळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभे तो बरा, रुंझुंटी नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर
पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल दर्शन मात्रे मान काम जय देव अरुंधती, दरवाजा उघड. अरुंधती, दरवाजा उघड. नारायणाती समर्पयामि अच्युतं केशवं नारायणं कृष्ण दामोदरं अरुंधती, हे सगळं थांबव. अरुंधती, अरुंधती, थांबव हा आसरटपणा. किती वेळा सांगायचं तुला? ऐकू येत नाही का? का तुम्हाला पसंत नाही म्हणून? तुम्हाला पसंत नसेल तर तुम्ही तुमच्या खोलीत जा आणि कानात बोळे घालून बसा. एक शब्द बोललीस ना तर मुस्काट फोडून ठेवीन आता. तरीही मी आरती करणारच. आणि मी आरती करू नये म्हणून माझ्या तोंडात बोळा कोंबा आणि तो बोळा मी तोंडात काढू नये म्हणून हात बांधून खोलीत डांबून ठेवा मला. पापी चांडाळा, माझ्यावर हात उगारताना हात झटले कसे नाहीत तुझे? अरे ते प्लीज तुम्ही शांत व्हा. शांत. माझ्या सगळ्या आयुष्याची माती केली या माणसाने. आपल्या घरात जिवंतपणी प्रत्येक जण नरक यातना भोगतोय केवळ या माणसामुळे. वेड लागलाय हिला. डोकं फिरलंय हिचं. हिला परत मेंटल हॉस्पिटल मध्ये ठेवायला हवं. हिचा इतिहास माहिती नाहीये तुला तेजस्विनी. मला इतिहास माहिती आहे यांचा. याला काही वेडबीड लागलेलं नाहीये, यांचं डोकं फिरलेलं नाहीये आणि यांना मेंटल हॉस्पिटल मध्ये तर अजिबात ठेवायचं नाहीये. जोपर्यंत मी या घरात आहे तोपर्यंत मी यांना मेंटल हॉस्पिटल मध्ये जाऊ देणार नाही. बाबा, केवळ तुमचा देवावर विश्वास नाही आणि ह्यांचा देवावर विश्वास आहे म्हणून तुम्ही त्यांना मेंटल हॉस्पिटल मध्ये टाकायला निघालात. तेजस्विनी, कुणाशी आर्ग्युमेंट करतेस तू? या माणसाने सगळी स्वप्न धुळीला मिळवली माझी. माझं लग्न झाल्यानंतर माझा नवरा अचानक गायब झाला. त्याला गायब करण्यामागे या माणसाचं कारस्थान आहे. हिचं सगळं असं बोलणं ऐकून मी शांत राहू तेजस्विनी. बाबा, ही वेळ तिच्यावर कुणी आणली आहे? तुम्ही कधीतरी तिचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्यायचा प्रयत्न केलात का? आणि देवाची आरतीच म्हणत होती ना ती. 10-15 मिनिटात आरती आटपली असती, लागली असती कामाला, काय फरक पडणार होता? नाही, हे सगळं मी या घरात होऊ देणार नाही. नाही तर या घराचा मठ होईल मठ. ते माईचं जपजाप्य, हिचे उपास तापास, तुझे ते गायत्री मंत्र, परिताचे शनिवार, नाही, या घरात मी हे चालू देणार नाही. या बाबतीत तडजोड होणार नाही. हे बघा, मला आस्तिक आणि नास्तिक या वादात पडायचं नाही. या क्षणी मला एवढंच सांगायचंय की बाळाचा जन्म होईपर्यंत तरी आपण घरात भांडणं टाळायला पाहिजे. त्यांनी घरातली शांती नाहीशी होते आणि कटुता निर्माण होते. ठीक आहे, मी माझ्याकडून प्रॉमिस करतो की मी माझ्या बाजूने भांडणं होऊ देणार नाही, वादविवाद होऊ देणार नाही. पण हे असले प्रकार मी या घरात चालू देणार नाही. तेजस्विनी, तुझ्या बाळावर जर चांगले संस्कार व्हावे असं वाटत असेल तर ह्याच्यासारखा मोठा गुरु नाही मिळणार तुला. अगं 2-4 तास राहा ह्यांच्या बरोबर. कपट कारस्थान कसं करावं असं शिकशील. स्वतः नामानिराळं राहून दुसऱ्यांना दोषी कसं ठरवायचं असं शिकवतील तुला. अरुंधती ताई, तुम्ही प्लीज शांत व्हा जरा. मूर्ख मुली, गप्प माई जरा आता. तेजस्विनी, तू या माणसाला माझ्या खोलीत घेऊन जा. विटाळ झालाय मला या खोलीला परत धुवून करायला लागेल. घेऊन जा. तुम्ही प्लीज गप्प बसाल का? काय तुम्ही गप्प बसा. तुम्ही काय बोलला का? मी हात सोडते. जाय कटो. हात सोडते तुमच्यावर. तुम्ही चुका करता. मुस्काट फोडलं पाहिजे, हिचं तोंड बंद केलं ताई, पाहिजे. तुम्ही शांत व्हा. तुम्ही गप्प बसा दोघं. तेजू आई होणार आहे म्हणून तिचं नाक सध्या वर आहे. आजी आबा दोघंही त्यांच्याच बाजूने असणार आहेत. आत्तापासून बाप बनायच्या तयारीला लागलाय तो. त्याचं काय डोकं बिकं फिरलंय की काय? त्याला काही म्हणू देत, पण तू अजिबात तयार होऊ नकोस. तुमचा कुणावर संशय? म्हणजे
घरातला बाहेरचा वगैरे असं काय? नाही नाही, मी तुम्हाला आत्ताच म्हटलं ना इन्स्पेक्टर साहेब, आमच्यासाठी ती घटनाच एवढी धक्कादायक आहे. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता.